आता आपण राजमा बनवूया. हे ओल्या शेंगाचा राजमा आहे. आता मी हा उकडून घेतलेला आहे. आता आपण त्याला साहित्य काय काय लागतं ते बघू. हे मी 2 कांदे कापून घेतले, 2 टमाटे घेतले, कढीपत्ता घेतला, कोथिंबीर घेतली आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे. तर चला आपण फोडणी घालूया. मी गॅसवरती कढई ठेवून दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये तेल टाकूया. या ठिकाणी आपलं तेल तापले. आता आपण कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता टाकला नंतर कढीपत्ता नासायला लागला त्याच्यात आपण कांदा टाकूया. कांदा टाकून घेतला. आता कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजायचा. इकडे मी भात टाकलेला आहे, इकडे वरण टाकलंय. वरण आपलं कडक आलेलं आहे. आता आपण भाजीची तयारी करूया. ब्राऊन झालेलं आहे. आता आपण टमाटे टाकून घेऊया. आपल्याला टमाटा चांगलं शिजून द्यायचं. ओल्या शेंगाचा राजमा आहे हा मी उकडून घेतलेला आहे. मीठ टाकून उकडून घेतलेला आहे. कसा शिजला बघा. त्याच्यामध्ये 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकली. 1.5 चमचा टाकला अद्रक लसूणची पेस्ट. ती पण चांगली परतून घ्यायची. अद्रक लसूणची पेस्ट परतून घ्यायची. म्हणून त्याच्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा आहे. घरगुती मसाला आहे. 1 चमचा 1.5 चमचा टाकते. मसाला पण आपला परतून घ्यायचा चांगला. मसाला चांगला परतून घेतला. आता आपल्याला हळद पावडर टाकायची आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद पावडर टाकते. त्याच्यात दुसरं काही टाकायचं नाही आपल्याला. चांगलं हलवून घ्यायचं मसाला. नंतर आपल्याला हा शिजलेला राजमा टाकायचा आहे. अगोदर शिजून घेतला मी. साधी सोपी रेसिपी आहे आपली. आपल्याला याच्यावरती कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून घेऊया आपण. परतून घेऊया आपण. हे बघा आपली भाजी तयार आहे. राजम्याची सुकी भाजी तयार आहे. झाली आपली तयार. आपली भाजी तयार आहे. थोडंसं त्यावरती मी झाकण ठेवून घेते. आता 5 मिनिटे झाकण ठेवते. आता आपण झाकण खोलून बघूया. बघा आपली भाजी तयारी. ती भाजी राजम्याची तयारी. आता आपण काढून घेऊया. गॅस आपण बंद करू. आता भाजी काढून घेऊया बाउलमध्ये. छोटी कढई आहे माझ्याकडे, तिच्यात टाकते. हे बघा भाजी झालेली आहे. मी आपली काढून घेतली. आता तुम्हाला दाखवते. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली. आता हे बघा किती छान झालेली आहे भाजी. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चांगले चांगले कमेंट करा. हे बघा भाजी बघून घ्या.